नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली। लाखो महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले। ज्या महिलांनी अर्ज केला होता त्यांचे अर्ज आता रिजेक्ट झाले, त्यामुळे त्यांना 1 रुपयाही भेटत नाहीये। बऱ्याचशा महिलांचे कमेंट येत आहे, बऱ्याचशा महिलांचे कमेंट मी वाचतोय की त्यांना पैसे 1 रुपये पण भेटला नाही। तो कशामुळे भेटला नाही, काय कारण आहे, तर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता की लाखो महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले। बघा, तुम्हाला जर 1 रुपये पण भेटला नसेल तर तुमचा अर्ज पण रिजेक्ट झाला असेल। कसा चेक करायचा, मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता आणि त्याला रीअप्लाय करावा लागेल तरच तुम्हाला पेमेंट भेटेल, नाही तर पेमेंट भेटणार नाही। ज्या महिलांना देखील 3000 रुपये भेटले त्यांचा पण फॉर्म रिजेक्ट झाला आहे, त्यांना पण रीअप्लाय करावं लागेल। आणि ज्या महिलांना 1 रुपया भी भेटला नाही त्यांची त्रुटी काय आली आहे ते पण तुम्हाला लगेच सांगतो। आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, ठीक आहे, त्यांना पण रीअप्लाय करावं लागेल आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांना पण रीअप्लाय करावं लागेल। बघा, लगेच करून टाका, पुढचा हप्ता लगेच येणार आहे, तारीख पण फिक्स झाली आहे, त्या तारखेला तुम्हाला हे पेमेंट येणार आहे। तारीख कधी आहे ते पण तुम्हाला पुढे लगेच सांगतो, त्याआधी तुम्ही दुरुस्ती करून टाका, मोबाईलवर करायचं, ठीक आहे। पूर्ण आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो की तुम्हाला कसं तो रीअप्लाय करता येईल, ती प्रोसेस काय आहे, सर्व तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतो। बघा पुढे, लाडकी बहीण योजना रीअप्लाय। ज्या महिलांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे त्यांना रीअप्लाय करायचं, कसं करायचं बघा। आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1500 रुपये देत आहे। या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। बघा, तुम्हाला माहिती मुदत वाढून गेली होती तर 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर 30 सप्टेंबरच्या आत करून टाका, तरच तुम्हाला मुदत वाढून जाईल। पण नाही वाढली तर त्याआधी तुम्ही दुरुस्ती करून टाका। कसं करायचं तुम्हाला पुढे सांगतो। आतापर्यंत या योजनेसाठी राज्यभरात 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना ऑनलाईन अर्ज सादर केला आहे। बघा, 2 कोटीहून जास्त महिलांनी अर्ज सादर केला आहे। त्यापैकी अनेक महिलांना योजनेचा लाभही मिळाला आहे। बघा, 3000 रुपये तुम्हाला भेटले असतील, पण बऱ्याचशा महिला अशा आहेत त्यांना 1 रुपये पण भेटला नाही, तर ते कारण समोर आलंय। तर तुम्हाला रीअप्लाय कसं करायचा, ज्यांचे अर्ज तांत्रिक किंवा वैयक्तिक चुकांमुळे कायमस्वरूपी रिजेक्ट करण्यात आलंय। बघा, कायमस्वरूपी रिजेक्ट करण्यात आलंय कारण की त्यांचा वैयक्तिक काहीतरी चूक झाली असेल, तांत्रिक काहीतरी चूक झाली असेल। अशा सर्व महिलांना प्रश्न पडला आहे की आम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार। बघा, या संदर्भात सरकारने खूप मोठी घोषणा केली आहे। अशा सर्व महिलांना काही पर्याय उपलब्ध आहेत। तर आज आपण कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला अर्ज कशाप्रमाणे करता येईल आणि या योजनेचा लाभ कसा मिळेल या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे बघूया। महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आणि गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 रुपये देत आहे। या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल। या उद्देशाने सरकारने योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा पूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता पुढे बघा, लाडकी बहीण योजना एलिजिबल क्रायटेरिया। जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला याचं ऑप्शन आलं असेल। जर तुम्ही ऑप्शन बराबर पैकीने भरला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला नसेल। जर रिजेक्ट झाला आहे तर तुमच्याहून काहीतरी चुकी झाली असेल, नाहीतर तुम्ही ज्या सायबर कॅफवर भरला असेल त्यांच्याकडनं काहीतरी चुकी झाली असेल। कसं चुकी झाली असेल, अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे। बरोबर, अर्जदार महिलेचा वय किमान 21 ते 65 वयोगटातील असावे। बरोबर, अर्जदार महिलांकडे वैयक्तिक पासबुक असणे आवश्यक आहे। बघा, इथं कोणी जॉईंट खातं जरी जोडलं असेल तरी पण त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, तर तुमचं अकाउंट सेपरेट असेल तरच ते तुम्ही इलिजिबल राहणार, नाही तर तुम्ही रिजेक्ट होऊन जाणार। अर्जदार महिलांच्या कुटुंबातील वार्षिक 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। वार्षिक उत्पन्न जे येतं ते तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असेल। जर तुम्ही इन्कम कागदपत्र काढलं असेल, इन्कमचा कागद, तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे। जर जास्त असेल ते देखील तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला असेल। बघा, आता पुढे काय करावं लागेल। फॉर्म भरताना तुम्ही कोणकोणते कागदपत्र दिले, कोणकोणते डॉक्युमेंट दिले इथं बघून घ्या, एकदा व्यवस्थित बघून घ्या। आधार कार्ड दिलं असेल, बँक पासबुक दिलं असेल, आदिवासी प्रमाणपत्र किंवा 15 वर्ष पूर्ण झालेले मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, यापैकी कोणतेही एक। बघा, 3 ऑप्शन होते तुमच्याकडे, आदिवासी प्रमाणपत्र किंवा 15 वर्ष पूर्ण झालेले मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला, यापैकी कोणतेही एक तुम्ही दिलं असेल। बघा, उत्पन्न दाखला 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड दिलं असेल। बरोबर, पासपोर्ट साईज फोटो दिला असेल, मोबाईल नंबर दिला असेल,
आणि हमीपत्र ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट जमा केले असतील. बघा, यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट जरी जमा केलं नसेल तरी तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट झाला असेल. पण तुम्हाला दुरुस्ती कशी करायची, कसं तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे की नाही झाला आहे, तुम्हाला लगेच पुढे सांगतो. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही कसं चेक करू शकता, त्यासाठी तुम्हाला लगेच 1 मिनिटात सांगतो की तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता 1 मिनिटात. कसं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला असेल आणि तुमचा अर्ज काही कारणास्तव कायमस्वरूपी रद्द झाला आहे तर तुम्हाला सरकारकडून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा रिअप्लाय करण्याची संधी देण्यात येत असून त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. बघा, खालीलप्रमाणे कशी, तर तुम्हाला एक वेबसाईट दिली जात आहे. हे बघा, ही वेबसाईट वगैरे सर्व व्यवस्थित बघून घ्या. लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करायचं. जसंही तुम्ही त्या वेबसाईटवर क्लिक करणार तुमच्या समोर असं पेज येईल, मोबाईलमध्ये येईल, काही घाबरायची गरज नाही. तुमच्या समोर असं पेज येईल, याला सिंपल खाली स्क्रोल डाऊन करायचं. बघा, आता तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊन जाणार आणि तुम्ही इथं तुमचा फॉर्म शोधायचा. जर तुमच्या फॉर्म समोर रिसबमिटचं ऑप्शन आलं असेल तर तुमचा फॉर्म रिसबमिट करावा लागेल, तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटेल. जर तुम्ही रिसबमिट नाही केला तर तुम्हाला पुढचा हप्ता पण भेटणार नाही, एकही तुम्हाला स्कीम लागू होणार नाही. तर त्याला रिसबमिट करताना फक्त या रिसबमिट बटनवर क्लिक करायचं आणि पुढे बघा, आता एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा फिल करून द्यायचा आणि या व्हॅलिडिटी आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कसं क्लिक करायचं, इथं कॅप्चा टाकावा लागेल. कॅप्चा कसा टाकायचा, तुमच्या समोर अशा प्रकारे एक कॅप्चा येईल. हा कॅप्चा असाचा असा यावर फिल करायचं. इथं तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा फिल करून इथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही लॉग इन केलं तर तुमचा रिसबमिटचा जो फॉर्म असेल, जी बी त्रुटी असेल ती त्रुटी तुम्ही फिल करायची. सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडलं आहे का, सर्व काही केलं आहे का, अर्जामध्ये काही चुकी झाली का, चूक वगैरे दुरुस्त करून त्याला रिसबमिट करून द्यायचं. जसंही तुम्ही त्याला रिसबमिट करणार तुमचं जे रिसबमिटचं ऑप्शन येत होतं तिथं आता पेंडिंगचं होऊन जाईल. जसंही तुमचं पेंडिंगचं ऑप्शन आलं तर तुमचा फॉर्म परत रीचेक केला जाईल. रीचेक केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट वगैरे जर व्यवस्थित असेल तर तुमचा फॉर्म मान्य होऊन जाईल आणि पुढचा हप्ता लगेच तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म रिसबमिट करू शकता. माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जे पण नवीन अपडेट येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.